पिण्याचं शुद्ध पाणी गावकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। जलजीवन मिशन अंतर्गत 25 लाख खर्चून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे, तरीही महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। जळगाव जिल्ह्यात आगामी काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढील 5 दिवसात पारा 44 अंशावर जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे। बसस्थानक ते रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केले जाणार आहे। बसस्थानकात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे। याच मार्गाचं काम सुरू होणार असल्याने बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे। भडगाव शेतकरी संघात ज्वारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। दरम्यान ज्वारी खरेदी संदर्भात शेतकरी संघाला अजूनपर्यंत कोणतेही आदेश न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। 1994 रोजी महाड तालुक्यात झालेल्या दुर्घटनेत पारामाची गावावरती दरड कोसळल्याने गाव धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं होतं। जवळपास 30 वर्ष या गावाचं पुनर्वसन झालेलं नव्हतं, मात्र आता भरत गोगावलेंच्या हस्ते पुनर्वसनाचं भूमिपूजन करण्यात आले। त्यामुळे 30 वर्षांनंतर पारमाची ग्रामस्थांना हक्काची घरं मिळणार असून त्यासाठी 19 कोटींचा निधी देखील मंजूर झाला। वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी रशियन पर्यटक मुंबईहून हेलिकॉप्टरने दाखल झालेत। पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आले। दोन्ही ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे। मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून वेळोवेळी जप्त करण्यात आलेले 304 स्टार कासवांना चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गमुक्त करण्यात आले। चंद्रपूरच्या राजुरा उपविभागातील जंगलात कासवांना सोडण्यात आले। पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। रस्त्याच्या विभाग कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत, मात्र रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणावर पक्षी निरीक्षकांकडून पक्षी निरीक्षण सुरू आहे। उन्हाळ्यात पक्ष्यांच्या 300 स्थलांतरित आणि विविध प्रजाती आढळून आल्याने पक्षप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतो। अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय। ऐन उन्हाळ्यात पाऊस पडल्याने विटांना फटका बसलाय। शेतीप्रमाणेच वीटभट्टीसाठीही नुकसान भरपाई देण्याची मागणी वीटभट्टी व्यावसायिकांनी केली आहे। गोंदियातील गोरेगाव तालुक्यातील बबई येथील 25 नागरिकांना विषबाधा झाली आहे। लग्नाच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा झाली असून 4 प्रकृती गंभीर आहे, तर यात 8 बालकांचाही समावेश आहे। मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी चालवण्यास परवानगी नसतानाही दुचाकीस्वार स्वतःसह परिवाराचा जीव धोक्यात घालून महामार्गावरून प्रवास करत होता। यावेळी ओव्हरटेक करताना अपघाताचा धोका होता। चांदवड न्यायालयाबाहेर खावटी देण्यावरून वाद निर्माण झालाय। या भांडणाचं रूपांतर हाणामारीत झाले। ननंद भावजईमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। खामगाव शेगाव मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झालाय। यावेळी अपघातग्रस्त कारमधून पोलिसांना 70 लाखांची रोकड भरलेली 2 पोती आढळली आहेत। पोलिसांनी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। टोरेस घोटाळ्याचे पडसाद डोंबिवलीत पाहायला मिळाले। शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो म्हणत ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंगच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतला असून 1 जण फरार आहे। पुणे शहरात 5 मे पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे। पुणे शहर पोलिसांच्या वतीने आदेश जारी करण्यात आले। ड्रोनसह रिमोट कंट्रोल लाईट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून याच्या वापरावर सुद्धा प्रतिबंध घालण्यात आलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उबाटा आक्रमक झाली आहे। कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत उबाटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत उबाटा आक्रमक झाली आहे। यवतमाळमध्ये तीव्र आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या कृषी मंत्री विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येते।
अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील बहिरखेड येथे कोकाटेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उभाटाने आंदोलन केलं। माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात मनमाडसह बागलाण भागातील शेतकरी संतप्त झालेत। कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने वक्तव्याचा निषेध केलाय। मुळशी तालुक्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उभाटा आक्रमक झाली आहे। कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत उभाटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। सांगोल्यात राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले। धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्यात यावं, त्याचबरोबर गडाचं नाव बहादूर गड असं ठेवावं अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। या शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या 360 बैल जोड्यांनी सहभाग घेतला। लोणावळ्यात एकविरा देवीच्या चैत्र यात्रे उत्सवात निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे पुणे मुंबई मार्गावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर वाजत गाजत पदयात्रेने हजारोंच्या संख्येने नागरिक रवाना झालेत। सप्तशृंगी मातेच्या गडावर जाताना वाजत गाजत मातेचा जयघोष करण्यात आलाय। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उभं राहावं यासाठी मुक्ताई अंध कल्याण बँक अकोलाच्या वतीने कल्याण संघ अकोलाच्या वतीने शब्दसुरांची प्रकाश यात्रा मैफिलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सामाजिक जाणीवा जपणाऱ्या रसिकांनी या मैफिलीला भरभरून प्रतिसाद दिलाय। अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी येथे ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्साहात पार पडली आहे। श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करून उचई सुवर्ण कलशारोह करत रथास जागा सोडण्याचा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी जंगी मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला। पुसदच्या महाकालेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र शुक्ल अष्टमीला भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय। यावेळी शिवपार्वतीची बैलगाडीवरून वाजत गाजत वरात काढण्यात आली। आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला। राम जन्मोत्सवानिमित्त सूर्यतिलक सोहळ्याची झलक पाहायला मिळाली। मंदिर परिसरात मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीनंतर महाआरती करत राम भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील राम मंदिर दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे। दरम्यान यावेळी मुस्लिम बांधवांकडून राम भक्तांना सरबताचं वाटप करण्यात आलं। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिर्डी सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतलं। रामनवमीनिमित्त नारायण राणेंनी शिर्डी साईबाबाचं दर्शन घेत प्रार्थना केली आहे। गोंदियाच्या आमगाव येथील प्राचीन राजा रामलला सरकार मंदिरात रामनवमीनिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। महाआरतीला हजारो भाविकांची गर्दी होती। 40 गावात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी 40गाव तालुक्यातील प्रसिद्ध बँड पथकाने आपली कला सादर केली। यावेळी राम भक्तांनी मोठी गर्दी केली होती। अकोल्यात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली। सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संपूर्ण शहर भगवामय करण्यात आलं। रामनवमीनिमित्त दिव्यात शिवसेना उभाटाकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। नागरिकांनी या महाआरतीसाठी गर्दी केली होती। तसेच दिवा स्टेशन बाहेर प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती उभारत जन्मोत्सव साजरा करण्यात आला। रत्नागिरीतील पाचपंढरी येथे भक्तीत तल्लीन होत हजारो रामभक्तांनी राम जन्मोत्सवाच्या सोहळ्यात सहभाग घेतला। पाळणा गाऊन राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे। भुसावळमध्ये रामनवमीच्या निमित्ताने शहरातील राम मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते।
मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं। गोंदियाच्या रामनगर परिसरातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी राम भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती। जळगावच्या चिमुकल्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। पोहरादेवी येथील मंदिरात मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, अशोक उईके आणि मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते राम जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बीड शहरातील राम भक्तांनी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी रॅलीत हजारो युवक सहभागी झाले होते। जय श्रीरामाच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला। बीडच्या नेगनूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात रामनामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। पंढरपुरातील खाक चौकातील राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यावेळी संपूर्ण सप्ताहात रामचरित्र मानस वाचन आणि अन्नदान सेवेचंही आयोजन करण्यात आलंय। रामनवमीच्या दिवशी सूर्यनारायण प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला स्वयंप्रकाशित झाले। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरातील प्रमुख रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आले, तर मस्जिदीसमोर 30 फुटाची लाकडी भिंतही उभारण्यात आली आहे। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे। राज्यभरात राम जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यातील ऐतिहासिक पेशवेकालीन राम मंदिरात 264वा राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। रत्नागिरीच्या 5 पंढरी गावात रामनवमीची यात्रा भरली आहे। मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला। समुद्र किनाऱ्यावरील राम मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेस सुरुवात झाली आहे। रामनवमीच्या निमित्तानं 51 फुटाच्या माता महाकाली महोत्सव ध्वजाचं ध्वजारोहण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आलंय। यवतमाळमध्ये श्रीराम नवमीनिमित्त राम भक्तांची पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी काढण्यात आली। श्रीरामांची प्रतिमा आणि भगवे ध्वज हाती घेत शेकडो युवकांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला। वाळू शिल्पकार रविराज चिपकरांनी रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीरामांचं वाळू शिल्प साकारले। 1.5 टन वाळूपासून त्यांनी 3 फूट उंच शिल्प साकारले। साईबाबांच्या शिर्डीतही रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय। यावेळी लाखो साई भक्तांनी दर्शनासाठी शिर्डीत गर्दी केली आहे। यावेळी द्वारकामाईच्या दर्शनालाही मोठी गर्दी पाहायला मिळाली। रामनवमीनिमित्त शिर्डीत राज्यभरातून पालख्या दाखल झाल्यात। साई नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात शिर्डीत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो। नंदुरबारच्या नवापूरमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। रामनवमीनिमित्त नवापुरात बाईक रॅली काढण्यात आली। भगवा फेटा बांधून अनेक महिलांनी या बाईक रॅलीत सहभाग घेतला। ठाणे महानगरपालिका हद्दीतील कचऱ्याच्या प्रश्नावर उपाययोजना म्हणून भिवंडीतील पडगा नजीकच्या आतकोली गावाच्या हद्दीतील 34.72 हेक्टरवर जागा ठाणे महापालिकेला देण्यात आली आहे। दरम्यान आता दररोज हजारो टन कचरा आतकोली येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यास सुरुवात झाली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील पार्वती प्लाझा या इमारतीचा स्लॅब शेजारच्या घरावर कोसळला। या दुर्घटनेत घराचं मोठं नुकसान झालं। कांदिवलीच्या महावीर नगर परिसरात फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। कांदिवलीच्या पंचशील सोसायटीत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी नागरिकांनी स्वखर्चाने बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत। उल्हासनगरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने 18 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केलेत। दरम्यान डॉक्टरांनी या कारवाईला विरोध केलाय। कोणत्याही कागदपत्राची तपासणी न करता परस्पर कारवाई करण्यात आल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय। अंबरनाथमधील माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयात अज्ञातांनी हल्ला केलाय। कार्यालयातून दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे।
पुण्याच्या शेळके वस्तीतून 8 वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी अवघ्या 2 तासात चिमुकलीचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन केलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पुणे परिमंडळातील 10,266 घरांचं वीज बिल शून्य करण्यात आले. आतापर्यंत 23,147 घरगुती ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतलाय. डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींबाबत सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि वास्तुशिल्पकार संदीप पाटील यांनी दखल घेत या याचिकेवर उच्च न्यायालयाचा कारवाईचे आदेश दिलेत. मात्र कारवाई न झाल्यानं आता सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल झाल्यानं राज्य सरकारची अडचण वाढणार आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा मुखवटा जनतेनं विधानसभेत फाडला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार आहेत. 11 एप्रिलला गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत आणि या संदर्भातले बॅनर देखील ठाण्यात लावण्यात आले. दरम्यान यानंतर ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगरात रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान खैरे यांचे हिंदुत्व चांगले आहे, मात्र त्यांना त्यांच्याच पक्षात कुणीही विचारत नाही, म्हणून मी त्यांना आमच्या पक्षात येण्याची ऑफर देतो असं विधान संजय शिरसाट यांनी केलंय. खैरे आले तर आम्हाला फायदाच होईल असंही ते म्हणाले. फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. फडणवीसांनी कुणालाही बोट लावलं नाही असं भुजबळ म्हणाले. भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य करत मिश्किल टोला लगावलाय. आपला पक्ष आपला परिवार आहे, जसं मुलाला तिकीट द्या असं अनेक जण म्हणतात, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांवरही प्रेम करा आणि कार्यकर्त्याला मुलाप्रमाणे वागवा असा सल्लाही नितीन गडकरींनी दिलाय. भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज कार्यालय सर्वांसाठीच लवकर खुलं होणार आहे. या कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. बच्चू कडूंनी प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांसोबत बैठक घेतली आहे, त्यामुळे निवडणूक लढण्याच्या चर्चांना आता उधाण आले. वक्फ बोर्डाचा कायदा आलाय. काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी जमीन गिळली आहे त्यांच्यावर पुढच्या आठवड्यापासून कारवाई सुरू होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवलाय. 14 पैकी 11 जागा जिंकत महायुतीने मावियाचा दारुण पराभव केला. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील शेतकरी विठोबा शिंदे यांच्यावर गव्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना मानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांसाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले. अकोल्याच्या दहिगाव गावंडे येथे एका शेतातील 4 एकर गहू जळून खाक झालाय. रोहित्रातील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. साताऱ्याच्या शाहूनगर परिसरात बुरखा परिधान करून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केलं. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. करमाळा तालुक्यातील कोटींमध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर पतीनेही आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवले. कौटुंबिक ताणतणावातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते. नागपूरच्या गिद्दी खदानमधील एका हॉटेलमध्ये देह व्यवसाय चालवणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान आरोपींच्या ताब्यातून 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. गोवंश बंदी कायदा असतानाही 3 वाहनांमधून जनावरं भरून कत्तलीसाठी बीडहून हैदराबादला जाणाऱ्या गाड्या पकडण्यात आल्यात. यात गायी, वासरे आणि म्हशी आढळून आल्यात. या प्रकरणी पोलिसांनी 3घांवर गुन्हा दाखल केला असून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
शिरूरच्या फलकेंबळा येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केलं. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुण्याच्या हांडेवाडीत एका महिलेला मारहाण करण्यात आली. दरम्यान 1.5 महिन्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. वेंगुर्लेच्या 200 वर्ष जुन्या राम मंदिरात पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. श्री प्रभू रामाचं पाळणा गीत महिलांनी उत्सव साजरा केला. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी राम जन्म कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. कथेनंतर भक्तांना प्रसाद म्हणून सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. रामनवमी निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दरम्यान भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती. भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. सोलापूर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्गदर्शन केलं. अलीकडच्या काळात डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे. तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेवरून सेवा की व्यवसाय हा महत्त्वाचा प्रश्न पडल्याचे सांगत डॉक्टरांच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर डॉक्टरांचेच कान टोचले. महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी आलेल्या युवकांनी मोबाईलमध्ये महिलांसह मुलींचे फोटो काढत त्यांचे व्हिडिओ काढले. त्या प्रकरणी पोलिसांनी 4 टवाळखोर तरुणांना ताब्यात घेतले.